बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड दुष्काळ वगैरे पडलेला आहे। आमचे सामाजिक कार्यकर्ते खरं तर त्यांचा वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यामध्ये आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की जून महिना सुद्धा आहे ना संपलेला आहे, जुलै लागलाय जवळपास, तरी सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे। एकीकडे शेतकरी राजा पावसाची वाट बघतोय आणि दुसरीकडे म्हणजे सरकार शेतकऱ्यांची लूट करतंय। एकीकडे म्हणलं होतं सरकार की कर्जमाफी करू करू करू, पण आता अधिवेशन चालू सुद्धा असताना सुद्धा त्यांनी कर्जमाफीची फक्त थट्टा उडवलेली शेतकऱ्याची। म्हणून आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आमचे मित्र यांचा आज वाढदिवस आहे आणि खरं तर ह्या बीड जिल्ह्यामध्ये पुढल्या वर्षी तरी चांगला पाऊस पडून म्हणून आम्ही ना उपक्रम घेतलेला कमीत कमी 30 ते 50 झाडं आम्ही स्वतंत्र खर्चाने लावणार आहोत। आम्ही ह्या बीड जिल्ह्याला संदेश देत आहोत। अध्यक्ष बोला। बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यामध्ये आमचे मित्र यांनी खरं तर त्यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त कमीत कमी 2100 झाडं आज जुलै महिन्यामध्ये लावलेले आहेत, जेणेकरून ह्या बीड जिल्ह्यामधले जे झाडं जे लावले जुलैमध्ये हे पावसाळ्यामध्ये कमीत कमी जगतील। बीड जिल्ह्याच्या प्रशासनाचं डोकं ठिकाणी नाही राहिलं। त्यांनी फक्त जे काही झाडं लावले होते त्यांनी फक्त कागदपत्री आणि फक्त मलई खाण्यासाठी हे झाडं लावले होते। एकीकडे बळीराजा एवढा संकटात आहे की जुलै महिना जवळपास लागलेला आहे, तरी सुद्धा महाराष्ट्राच्या निसर्गाने जवळ कमी कोप केलेला शेतकरी राजावर की त्याची जमिनीमध्ये अजून सुद्धा पेरणी सुद्धा झाली नाही शेतकरी राजाची। म्हणून आम्ही झाडं लावतो। कमीत कमी पुढल्या वर्षी झाडं जर जगले तर निसर्ग आमच्यावर कमीत कमी दया तरी करीन, की बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी खुलेआम झाडांची कत्तल होती, नॅशनल हायवे काढले जाते, पण हे जे झाडं जे आहेत हे मात्र जगवण्याचं यांच्याकडं काहीच राहिलेलं नाही। कमी कमी आम्ही झाडं तरी लावतो, प्रशासन फक्त आणि फक्त कागदपत्री शासनाचा मलिदा हाणतंय आणि सर्वसामान्याला त्रास देतंय असं तरी म्हणण्याची तरी भूमिका आमच्यावर दिसते की बीड जिल्ह्यामध्ये आता सध्याला पिण्यासारखं सुद्धा पाणी नाही राहिलेलं बीड जिल्ह्यामध्ये। हे झाड आहे ना हे प्रत्येकाच्या हिशोबाने लावा आणि माझी इकडे सूर्य अन्नाच्या हिशोबाने मी धन्यवाद मानतो। आज आमचे मित्र अमजद भाई शेख यांचा 5 जुलैला वाढदिवस असतो। तर अमजद भाई शेखनी आम्हाला सांगितलं मित्रांनी की मित्रांनो, जर तुम्हाला फेटा आणि केक असं वाढदिवस दरवर्षी साजरा करतो आपण, पण ते एक मित्र एक झाड ही संकल्पना माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला राबवायची आणि ज्यांनी त्यांनी एक झाड आपण आपल्या रानात लावायचं आणि ते जोपासायचं, फक्त लावायचं नाही। त्या झाडाला प्रत्येक वर्षी 5 जुलैला आपण ज्याचं झाड मोठं होईल त्याला आपण जास्तीत जास्त प्रतिसाद देऊ, जास्तीत जास्त सहकार्य करू असं अमजद भाई शेख यांनी आम्हाला सांगितलंय आणि आम्ही प्रत्येक मित्रांनी प्रत्येक एक झाड एक मित्र अशी संकल्पना राबवून असा उपक्रम आम्ही आजच्या 5 जुलैला अमजद भाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त राबवला आहे। आज आमचे मित्र अमजद भाई यांचा बर्थडे असल्यामुळं आम्ही किरकोळ बाकी खर्च न करता केकचा नारळचा चालू त्यांच्या बर्थडेसाठी आज आम्ही वृक्षारोपण करत आहे। आज अमजद भाई युवा कार्यकर्ते यांचा वाढदिवस असल्यानिमित्ताने सर्व आम्ही मित्र एक विचारसरणीचे मित्र परिवार या ठिकाणी जमा झालो आणि अमजद भाईच्या आश्वासनानंतर त्यांनी असं सांगितलं की केक फेटा किंवा इतर काय वायफट खर्च आहे ते न करता आपण निसर्गाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने मित्रांनी एक झाड लावलं पाहिजे आणि त्यांचं आज आम्ही ऐकलं आणि थोडंसं प्रत्येक जणांनी एक झाड लावून सेल्फी काढली आणि त्यांना हेच शुभेच्छा देतो। असेच उपक्रम जर इतरांनी बी राबवले तर खरोखर आपल्या देशात हे अतिवृष्टी वगैरे वगैरे दुष्काळ असे जे पडतात हे पडणार नाहीत। जर निसर्ग स्वच्छ राहिलं तर इतर आजार पण होणार नाहीत। म्हणजे याच्यातून खूप असं काही बोध घेण्यासारखं आहे आणि ते आज आमच्या मित्रांनी आमच्या नजरेस किंवा प्रत्यक्षात कृतीत करून दाखवलं, त्याबद्दल मी सर्व मित्र परिवाराचे आणि परत एकदा अमजद भाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आज माझे बंधू अमजद शेख यांचा वाढदिवस होता। वाढदिवसानिमित्त त्यांनी संकल्प केला होता की प्रत्येकाने न फेटा नका आणू, केक नका आणू, एक तरी झाड लावा। तर ह्या संकल्पेतून आम्ही हजारो झाड लावलेत, त्यामुळे ते झाड टिकवायचं सुद्धा आमच्याकडं वर्ष जिम्मेदारी टाकली आणि यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो बस।
आज माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र परिवारांनी, पत्रकारांनी, सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी जे माझ्यावर भरभरून प्रेम केलं आहे आणि त्या प्रेमाचं सात्वन म्हणून मी त्यांना एक मेसेज पाठवला होता की सर्वांनी फेट्याला फाटा देऊन आपण सर्वांनी केकला बाजूला सारून आपण सर्वांनी ह्या निसर्गाकडे बघून, नाही का, आपल्याला आता 2 महिने झालेत, उलट झालेत, पाऊस नाही आणि या निसर्गाच्या सरकारच्या भरोश्यावर शेतकरी हा राजा आहे. शेतकऱ्यांनी, आमच्या मित्र कंपनी सर्वांनी एकजुटीने प्रत्येकाने 1 झाड 1 बर्थडे 1 लाख झाड असा संदेश दिला मित्रांनी आणि त्यामधून शेकडो झाडं असे लागवड केलेली आहे आज आणि त्यांची जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे. त्याच्यामुळे मी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. आमचे मित्र आणि पत्रकार अमजद शेख यांचा आज वाढदिवस होता. तसं महाराष्ट्र शासन आणि वन विभागाचे जे आकडेवारी पाहता 1972च्या दुष्काळानंतर आतापर्यंत महाराष्ट्राच्या प्रत्येक जमिनीवर साधारणतः 5 फूट अंतरावर वृक्षारोपण झालं असं म्हणतो आपण. पण निसर्गाची एवढी अवघड आहे की सध्या पाऊस नाही आहे, पण पावसाचं वातावरण नाही, त्यामुळं वृक्षारोपण हा एकदम कळीचा मुद्दा आहे. शुद्ध हवा, पाणी आणि आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी जसं संपत्ती त्यासोबतच आज वृक्ष लागवडीची खूप गरज आहे आणि ती एक सामाजिक चळवळ व्हावा या उद्दिष्टाने आमच्या मित्राच्या आणि आमच्या संकल्पनेतून तुम्हाला जे काय आम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आता आणि जो अवांतर खर्च करायचा तो बंद करून प्रत्येक मित्राने किमान एक तरी झाड लावून त्याची सेल्फी टाका असं एक मेसेज आमच्याच पाटलांनी आम्हाला सांगितलं शेखनी आणि त्या पद्धतीने आम्ही सर्व मित्र परिवारांनी आतापर्यंत शेकडो झाडं हे आमच्या शेतात, आमच्या बांधावर, सार्वजनिक ठिकाणी आम्ही त्याचे वृक्षारोपण केले आहे आणि ती जगायची हमी ही आम्ही घेतलेली आहे की आमच्या मित्रांच्या वाढदिवसानिमित्त लावले झाड जगवायची हमी ही आम्ही स्वतः घेतली, ज्यांनी लावली त्यांनी. ही एक चांगली चळवळ आहे, एक चांगली भूमिका आहे आणि तमाम महाराष्ट्राच्या माझं यूट्यूबच्या चॅनलच्या ह्या माध्यमातून माझी एक विनंती आहे ही महाराष्ट्रभर चालू होणं काळाची गरज आहे. कारण शासनाच्या भरोश्यावर बसून आपण नेहमी दुष्काळी थांबू, त्यामुळं ही सामाजिक चळवळ उभी राहणं काळाची गरज आहे आणि तुम्ही हा एक चांगला संदेश दिलाय आणि ह्या माध्यमातून जनतेला द्या संदेश जनतेने पुढे घेऊन चालावा ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी एक विनंती करतो. थांबतो.